हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल आणि आजचा दिवस तुमच्यासाठी मस्त सुखात आनंदात जाओ तुमचा. तर बघा, व्हिडिओ थोडासा ब्लर झाला आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. कारण कॅमेरा आहे ना, शूट करताना म्हणजे असं व्यवस्थित साफ नव्हता केला, त्याच्यामुळे असं आपल्या तेलकट वगैरे हात काय लागतात, त्याच्यामुळे थोडासा ब्लर व्हिडिओ आला आहे. थोडासा समजून घ्या तुम्ही पण. तर बघा, इथे दुपारची वेळ होती, दुपारची जेवणं वगैरे सर्व आवरून झालेली आणि मला शिवायचा होता ब्लाऊज माझा. म्हणजे बरीच ब्लाऊज शिवायची सध्या पेंडिंग आहेत. आणि जसं तुम्ही आता बघितलंच की महिन्यापूर्वी माझ्या भावाचं लग्न झालं, त्याच्यानंतर सर्व अशीच आवरावर, त्याच्यानंतर थोडंसं आजारपण माझं मुलांचं, त्याच्यामुळे मशीनवर म्हणजे शिलाई मशीनवर माझं बसणंच झालं नाही. आणि त्यात पण लग्नाची आणि साखरपुड्याची जी ब्लाऊज वगैरे शिवलेली ना, त्याच्यामुळे कंटाळाच येत होता. असं म्हणजे मशीनकडे लक्ष पण नव्हतं मला लावायला जमत जास्त करून. कारण कसा कंटाळा चालेला, एखादं काम करून एकदा कंटाळा आला ना की मग तेच काम परत करायला मग इतकी इच्छा होत नाही. पण आता कसं म्हणजे आहे ती ब्लाऊज शिवायलाच पाहिजेत ना, म्हणून मग मी काम करायला घेतलेलं. बघा, सकाळीच म्हणजे ठरवलेलं की आज पटपट अशी सर्व कामावरून थोडासा वेळ काढायचा आणि मग ही ब्लाऊज वगैरे शिवायला घ्यायचे. तर बघा, यावेळेला मुलं वगैरे शाळेत गेलेली, मुलांचं सर्व आवरून दोन्ही मुलं शाळेत गेलेली आणि मग त्यानंतर मला हा वेळ मिळालेला. जियांश यायला थोडाच वेळ बाकी होता, तर म्हटलं हा एक तरी ब्लाऊज मी कटिंग करून ठेवीन. तर बघा, माझाच ब्लाऊज आहे हा आणि हा व्हिडिओ आहे मला तर वाटतं शनिवारचा आहे. आणि हा मला ब्लाऊज पाहिजे होता रविवारी, जो की आषाढी एकादशी आहे ना, होती ना. म्हणजे आता हा व्हिडिओ मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या पण नंतर अपलोड केले तुम्हाला, म्हणजे हा दिसतोय. तर हा आषाढी एकादशीला जो मला ब्लाऊज शिवायचा होता ना, तोच हा म्हणजे कट करीत होते मी. तर इथे ब्लाऊज वगैरे कट करून घेत होती. बघा, मी बरेचसे अशी डेली यूजसाठीच्या ज्या साड्या माझ्याकडे आहेत, पण मला शिवायलाच वेळ नव्हता. बरीच म्हणजे कस्टमरची पण ब्लाऊज आहेत आणि माझी पण आहेत. तर आता म्हटलं दिवसातून एक नाही तर 2 दिवसातून तरी एक ब्लाऊज माझा झालाच पाहिजे, असा सध्या आता माझा आहे. कारण कसा मध्येच सुट्ट्या पण होत्या आणि शाळा चालू झाल्या. जियांशची कशी पहिले शाळेची वेळ वेगळी होती आणि आता शाळेची वेळ वेगळी आहे, त्याच्यामुळे मग माझं पण रुटीन व्यवस्थित लाईनवर यायला थोडा वेळच लागला. म्हणून आता म्हटलं थोडा त्यातल्या त्यात बरोबर आता लाईनवर चाललाय माझा पण. म्हणून म्हटलं एक तरी ब्लाऊज माझा दिवसातून किंवा 2 दिवसातून तरी एक ब्लाऊज वेळ काढून शिवायलाच घ्यायला लागेल आता. तर बघा, इथे मग मी ब्लाऊज वगैरे बघा सिंपलच शिवायचं होतं मला. कारण कसं डिझाईन वगैरे शिवली ना ब्लाऊज आहे ना, साडी पण सिंपल होती, त्याच्यामुळे मग आपल्याला घरीच वापरायला हवी होती. म्हणून डिझाईन वगैरे शिवली का मग ते घरी वापरायला पण कंटाळा येते जर डिझाईनचे वगैरे ब्लाऊज असतील तर. म्हणून सिंपलच मला ब्लाऊज शिवायची होती. बॅकनेक, फ्रंट नेक, सर्व स्लीव्ज वगैरे सिंपलच शिवायचं होतं, फक्त वापरण्यासाठीची ही ब्लाऊज. तर बघा, इथे मग व्यवस्थित असं शिवून घेतलं मी. आणि त्यानंतर मग आलेला जियांश, मला तर वाटतं यावेळेला स्कूलमधून आलेला की नाही तुम्हाला म्हणजे शेअर करीनच मी तुमच्याशी. आता कसा हा व्हिडिओ 2-3 दिवस अगोदरचा आहे ना, त्याच्यामुळे इतका काही लक्षात राहत नाही. पण आलेला मला तर वाटतं तो स्कूलमधून यावेळेला. नाही, काव्य आलेली मला तर वाटते. काव्यच ही व्हिडिओ शूट करत होती. शनिवार होता ना, त्याच्यामुळे तिची शाळा पण लवकर सुटलेली आणि तीच ही व्हिडिओ शूट करत होती. त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ पण आपला हलतो म्हणजे दिसतो, तुम्हाला दिसतच असेल. मोबाईल हलत होता थोडा. स्टँडला नव्हता लावला मी मोबाईल, ट्रायपॉडला. तर बघा, इथे व्यवस्थित असं ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं मी. आणि ही जी साडी आहे ना, व्हाईट कलरची साडी आहे आणि मला ही आषाढी एकादशीसाठीच माझा विचार होता की शिवावी. आणि आयत्यावरच हा विचार झालेला माझा. लगेचच काव्याला मी शाळेतून आल्यानंतर अस्तर आणायला पाठवलेला, अस्तर आणि फॉल, आणि लगेचच हा ब्लाऊज ताजाच आपला आषाढीसाठी शिवून घेतलेला मी. तुम्ही पण जर टेलर कोणी जर बघत असाल तर तुम्ही पण असंच करता का, मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघा, असा पिंक कलरचा ब्लाऊज होता आणि हा ब्लाऊज मी स्टिच केलेला एकदम साधा सिंपल लॉंग स्लीव्ज कोपरापर्यंत. आणि असा मागून पंचकोनी फक्त गला घेतलेला मी, कारण गोल गल्याचे माझी आता सध्या बरीच ब्लाऊज आहेत सिंपल गोल गल्याची. तर मग पंचकोनी गला आणि अशा प्रकारे नॉट करून घेतलेली मी. आणि ही जी बॉर्डर आहे ना, ती साडीतलीच बॉर्डर आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना, या साडीतला नाही, तुम्हाला मी यापुढे सांगतेच. जी मी आता साडीवर शिवते ना, तो त्या साडीतला ब्लाऊज नाही, त्या साडीवर दुसरा ब्लाऊज होता. तर बघा, ही जी साडी आहे ना, या साडीवर मी हा ब्लाऊज शिवला आहे. व्हाईट कलरची साडी आहे आणि बॉर्डर अशी पिंक कलरची आहे. आणि बघा, त्याला अशा प्रकारे छोटीशी अशी धाग्याचीच बॉर्डर होती, जशी आपली पायपिंगची असते ना, तशी याला धाग्याची बॉर्डर होती. तर ही आहे साडी. आणि त्याच्यावर बघा, हा जो मी आता दाखवते ना, तो ब्लाऊज
ब्लाऊज होता आणि तो मला काही इतका म्हणजे बरोबर न वाटला, कारण कसा नाहीच मला असा ब्लाऊज नाही आवडत नाही, म्हणून मी हाच माझा अशाकडे पीस होता पिंक कलरचा ब्लाऊज पीस, तर तो या साडीवर कंप्लीट मॅच होत होता, तर मग तो शिवून घेतला आणि छान लुक म्हणजे वाटत पण मस्त होता कॉम्बिनेशन असो. तर बघा आत्ता आलेला जियांश यावेळेला शाळेतून बघा, आणि त्याची मला लाडीगोडी लावणं चालू होतं, कारण दुकानात म्हणजे शाळेतून येताना नेहमी दुकानातच त्याला फिरायला लागतं, आणि इकडे बघा खायला काय घ्यायचं असं काय ना काय घेऊन येत असतो तो नेहमी शाळेतून, म्हणून तो आता मला सध्या लाडीगोडी लावत होता. हा कॅमेरा आहे ना, मला वाटला म्हणजे व्यवस्थित दिसत असेल, पण थोडासा कमी म्हणजे माझ्या बाजूला मी तेवढी दिसत नाही, आणि मला असं वाटत होतं की जेव्हा लावला ना ट्रायपॉडला तेव्हा मला वाटलेलं की हां बरोबर असेल कॅमेरा, पण शूट वगैरे झाल्यानंतर मी आत्ता सध्या म्हणजे आता जेव्हा एडिट करत होते ना व्हिडिओ तेव्हा बघितलं तर बघते तर नाही थोडा एक साईडला गेलेला असो, तर म्हटलं तरी पण जियांशी मस्ती थोडीशी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, म्हणून मग मी ही स्किप नाही केला हा व्हिडिओ, हा पण घेतला मी त्याच्यातच. आणि त्यानंतर बघा आल्यानंतर त्याचे जे स्कूलचे कपडे होते ते बदलवून घेतलं बघा, आणि जे आपले घरचे असतात ते नेहमी सारखे आपले घालून घेतले, म्हणजे कसं मग लगेचच मुलं बाहेर खेळायला जातात आणि मग कपडे वगैरे लगेचच मळवतात. तर बघा इथे कपडे वगैरे चेंज करून घेतले त्याचे, आणि थोडासा लाड आल्यावर त्याचं चालूच असतं. तर बघा मग त्यानंतर लगेचच टिफिन वगैरे चेक करून घेतला खाल्ला आहे की नाही, आणि त्याला मी आज टिफिनमध्ये साधंच असं म्हणजे चपातीच दिलेली, आणि चपातीला रोल लावून दिलेला, म्हणजे सॉरी जाम लावून दिलेला, एका चपातीचे 2 असे मधून भाग करून 2 रोल करून दिलेल्या आणि संपवलेलं बघा त्यांनी, म्हणजे कधी दिलंच नव्हतं मी अजूनपर्यंत त्याला चपातीला जाम लावून, पण त्यांनी संपवलं, ते आवडलं त्याला म्हणून. आणि बॉटल वगैरे काढून घेतली, आणि होमवर्क काय दिलेला तो पण पहिल्यांदा लगेचच चेक करून घेते मी नेहमीच घेते, कारण कसं मग संध्याकाळच्या वेळेला जर सर्व जेवण वगैरे आवरून झालं ना का मग मी मुलांचा अभ्यास घेते, कारण तेव्हाच मला वेळ मिळतं. तर बघा इथं मग लगे अभ्यास जे काय आहे ना तो बघून ठेवायचा, ज्या नोटबुकमध्ये ज्या बुकमध्ये होमवर्क दिला असेल ना ती मग मी बाजूलाच काढून ठेवते, म्हणजे कसा सर्व आवरल्यानंतर आपलं लक्ष जाईल तसेच ठिकाणी ठेवते, म्हणजे लगेचच घ्यायला पण जमतं त्याचा होमवर्क. नाहीतर मग काव्य पण घेते त्याचा, जर सोपा असेल ना काय होमवर्क तर काव्य पण घेते त्याचा होमवर्क. तर बघा इथे सर्व चेक करून घेतलं मी, आणि अजून काय नाही तो ज्युनियरलाच आहेत का काही कठीण वगैरे नसतं त्याचा सध्या तरी अभ्यास करतोय तो पण सध्या 1 2 3 4 काय ABCD असंच चालू आहे सध्या, स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असो. तर बघा इथे त्याचा अभ्यास मी तुम्हाला दाखवते बघा त्याची हँडरायटिंग. तर बघा इथे मग थोडा वेळ त्याच्यासोबत घालवल्यानंतर शाळेतून आल्याला लगेच थोडासा तरी त्याला घ्यायला लागतं, तर बघा त्याच्यासोबत थोडासा वेळ खेळलो मी, आणि त्यानंतर मग थोडा आराम केला दुपारच्या, म्हणजे सर्व आवरल्यानंतर जियांशला त्याला घेऊन थोडा आराम केला, आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारीला लागलेली बघा. संध्याकाळी मला जेवणात बनवायची होती कुरडूची भाजी, जी पावसाळ्यात सध्या आमच्याकडे तरी असते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असते जशी गावा ठिकाणी जी शेतं वगैरे असतात तिकडं. तर बघा इथे बाबांनी कुरडूची ही भाजी आणलेली, पालेभाजी, जी की खूपच औषधी आहे. तुम्ही म्हणजे गुगलवर बघाच एकदा सर्च करून कुरडूची भाजी म्हणून, तुम्हाला याचे फायदे समजतीलच, पण चांगली असते पोटासाठी वगैरे ही भाजी. तर मग तीच भाजी मला बनवायची. हल्ली या सीझनमध्ये माझा तरी सध्या असा विचार असतो की हप्त्यातून 2 ते 3 वेळा तरी ही आपली जी पालेभाजी असतात ना आपल्या बिना खताच्या, त्याच माझं खाणं सध्या तरी चालू आहे. म्हणजे मी बनवले तर मग घरातील पण माणसं खातातच तशी, म्हणजे सवय लावायचं माझा पण चालू आहे, आणि ही भाजी खाणं म्हणजे चांगलंच आहे. आपण कुठं म्हणजे मेथीची झाली किंवा मेथी वगैरे सर्व या भाज्या 12ही महिने मिळतात, पण ही कुरडूची जी भाजी आहे ना, कुरडू, केवळा, आता कंटोळी, बघाच तुम्ही जसं जसं पावसाळ्यात मी तुमच्यासोबत शेअर करीनच या भाज्या, त्या याच पावसाळ्यातच असतात, आणि ज्या मेथीच्या वगैरे भाज्या असतात ना त्या 12ही महिने असतात. तर मग माझा प्रयत्न असतो की या भाज्या वर्षात म्हणजे या 2-3 महिन्यातून 2-3 वेळा तरी करून म्हणजे कराव्यात या भाज्या. तर बघा इथे व्यवस्थित अशी कोळी पानं अशी कट करून घेतली, जी म्हणजे जी हवीत ती. देठं नाही घेतली मी, कारण भाजी भरपूर आणलेली बाबांनी, आणि मग त्याच्यातूनच मग चांगलीच अशी कोळी पानं निवडून घेतली मी, आणि व्यवस्थित अशी, कारण कशी आता सध्या तरी म्हणजे आत्ताच यायला लागले ना, तर आता सध्या तरी कोळीच असतात, आणि एवढी काय म्हणजे खराब पानं वगैरे नसतात. जेव्हा लास्टच्या वेळेला म्हणजे अशी थोडीशी पानं खिडकी वगैरे असतात तेव्हा व्यवस्थित बघून घ्यायला लागतात, पण आता इतकी काय खिडकी वगैरे पानं नसतात, म्हणजे अशी ती जाळी झालेली
घातलेली पानांची तशी नसतात, आता सध्या तरी चांगली असतात. तर बघा व्यवस्थित अशी निवडून घेतली, धुवून घेतली आणि कट करून घेतली बारीक. त्यानंतर मग इथे मी सर्व जे लागणार होतं ना, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सर्व काही व्यवस्थित कट करून घेतलं. आणि त्यानंतर इथे बघा फोडणी द्यायला घेतलेली. कढईमध्ये तेल वगैरे गरम झाल्यानंतर कांदा घेतला. कांदा जो कट केलेला तो मस्त असा तेलात परतवून घेतला. आणि हा कांदा शिजवण्याची प्रोसेस मला काय बाबा थोडी कठीणच वाटते, कारण कसं सर्व अगोदरच तयार करून ठेवलेलं असतं कट वगैरे करून. त्याच्यानंतर मग हा जो कांदा लाल व्हायला थोडा वेळ लागतो, मग तितका कुठला धीर, मग त्याच्यातच लगेच पूर्ण भाजीला जितका मीठ लागेल ना अंदाजानुसार तितकं मीठ मग मी अगोदरच या कांद्यातच टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर कांदा पटकन लाल होतो, नरम होतो, जसा आपल्याला हवा असतो तसा. त्यानंतर मग लसूण टाकला, मिरच्या टाकल्या कट केलेल्या, टोमॅटो टाकला, सर्व व्यवस्थित असं परतवून घेतलं. तुम्ही बघत असालच मला किती गरम झालेला. जसं जरी बाहेर पावसाचं वातावरण असलं ना, पाऊस पडत असला ना, तरी पण इथे किचनमध्ये ना गॅसच्या वाफ लागून गरम बघा किती झालेला, तुम्ही बघतच असाल. तर बघा इथे व्यवस्थित असं म्हणजे आपली कांदा टोमॅटो नव्हता टाकला मी, कांदा, मिरची, लसूण सर्व व्यवस्थित असं परतवून घेतलं. हे कधी सांगू का, जेव्हा घाई असेल ना आपल्याला तेव्हाच हा व्हायला लालसर व्हायला मला तर वाटतं वेळ लागतो, कारण जेव्हा घाई नसेल ना तेव्हा पटकन लाल होतो असा भास असतो आपला. पण मला तरी सध्या तरी असं वाटतं की जेव्हा आपल्याला घाई असेल ना तेव्हा हा कांदा काय पटकन बाबा शिजत नाही असं. तर बघा इथे मग झाला फायनली. म्हणजे मला कंटाळा येतो कांदा लाल होईपर्यंत तिथे थांबायला, कारण जर माझा अगोदर सर्व रेडी असला ना कमी पटकन लाल नाही होत, आणि जेव्हा रेडी नसेल ना तेव्हा पटकन कांदा करपून पण जातो एखाद्या वेळेस, म्हणजे काय रेडी नसेल तर. असो, प्रत्येकाचं वेगवेगळं, माझं तरी असंच असतं नेहमी. तर बघा इथे व्यवस्थित असं परतवून घेतलं ते तेलावर. एकीकडे मी भात बनवलेला आणि दुसरीकडे दुसरी जी भातावर घ्यायची भाजी वगैरे ते सर्वच बनवून झालेलं, फक्त ही भाजी माझी मागे होती बनवायची. सो तर बघा इथे व्यवस्थित असं परतवून घेतलं मी. त्याच्यात हळद टाकली आणि पुन्हा हळद पण तेलावर परतवून घेतली त्या सर्व कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण यांच्यासोबत. आणि त्यानंतर मग जी मी कट केलेली कुरडूची भाजी ती पण टाकून, म्हणजे पूर्ण भरपूर होती बघाच तुम्ही आता. तर त्याच्यातली मी अर्धीच टाकून व्यवस्थित पहिल्यांदा फ्राय करून घेतली, परतवून घेतली ती. कारण कशी पूर्ण जर टाकून घेतली असती ना अगोदरच कढईमध्ये तर मग ती मला परतवायला नसती आली, कारण खाली वगैरे सांडली असती. मग तीच अर्धीच पहिल्यांदा टाकून परतवून घेतली. आणि बघाच तुम्ही लगेचच अर्धीची पण अर्धी भाजी होते बघा. ही भाजी पालेभाजी ना एकदम शिजून एकदमच कमी होते. तर बघा परतताच अर्धीची पण अर्धी झालेली. आणि त्यानंतर सर्व हे कांदा वगैरे तो पूर्ण त्या भाजीत अर्ध्या भाजीत मिक्स करून घेतला. आणि त्यानंतर मग जी उरलेली भाजी होती ना ती त्याच्यात टाकून तसंच मग तो झाकण होतं ना ते त्याच्यावर कढईवर उलटं ठेवून दिलं, जेणेकरून मग वाफ लागून थोडीशी भाजी अशी खाली जाईल आणि मग मला पुढच्या वेळेला परतवायला थोडं सोपं जाईल आणि खाली भाजी सांडणार नाही. तर बघा इथे मग एक वाफ येऊ दिली मी. आणि त्यानंतर परत जी होती ना झाकण काढून परतवून घेतली. तर अशा प्रकारे थोडं म्हणजे ही भाजी शिजायला वेळ नाही लागत बघाच तुम्ही. पालेभाज्या शिजायला इतका काय वेळ नाही लागत, आणि त्या आपण जास्त नाही शिजवायच्या, जास्त करून म्हणजे असा आता आपल्याला वाटलं असेल का, आता आपल्याला वाटतं की शिजली असेल भाजी तर लगेचच बंद करून द्यायचं, कारण त्याच्यातलं पण जास्त एकदम शिजवून दिलं ना का मग भाज्यातलं पण सर्व जे प्रोटीन्स वगैरे असतात ना ते निघून जातात. म्हणून जितकी आपल्याला आता शिजली, आता आपल्याला खायला जमेल तर लगेचच गॅस बंद करून द्यायचा. आणि ही भाजी व्हायला पण टाईम नाही लागत जास्त, जवळजवळ 10 ते 15 मिनिटांनीच ही माझी भाजी बनवून झालेली. तर बघा फुल कढई भरलेली ही पूर्ण, आणि शिजून झाल्यानंतर बघा अर्ध्याच्या पण अर्धी झालेली. तर बघा तिलाच पाणी सुटलेलं, आणि दिसत असेलच तुम्हाला खाली बघा पाण्याचा एक थेंबसुद्धा मी याच्यात टाकला नव्हता. अर्धवट भाजी शिजली ना का लगेचच त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला. शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी खूप छान लागते. मी बऱ्यापैकी भाज्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतेच, कारण त्याच्यामुळे छान टेस्ट येते. आणि मग त्याचे मुलं तरी घरातील मुलं वगैरे खातात ही भाजी, जेणेकरून असो बाबा हे टाकून तरी मुलं खातील असा विचार करून मग मी त्याच्यात शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकते. तर बघा इथे व्यवस्थित अशी परतवून घेतली, परत झाकण देऊन एक वाफ फक्त येऊ दिली, आणि इथे आपली भाजी पण तयार आहे बघा. तुमच्याकडे तुम्ही बनवता काही कुरडूची भाजी मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता, म्हणजे कुठल्या गावातून बघता ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की इथून आपले व्हिडिओ बघतात. असो तर चला मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.